नमस्ते ताईंनो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम ताईंनो. आपल्या माझ्या अंगणवाडी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते ताईंनो. खरं तर लाईव्हचा मुख्य उद्देश होता रात्रीच्या निवडणुकीच्या कामासंदर्भात, परंतु नेटवर्क इश्यू असल्यामुळं सगळे मुद्दे होऊ शकले नाही, म्हणून सदरचा व्हिडिओ लावत आहे. ज्या ताईंनी व्हिडिओ बघितला त्यांनी पूर्ण बघितल्यानंतर नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती सगळ्या महाराष्ट्रातील ताईंना कळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, सीधी बात नो बकवास. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सध्या चर्चेत असणारा आपल्या निवडणुकीच्या कामाविषयी. तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्या ताईंना निवडणुकीची BLOची कामं लावली जात आहेत आणि BLO सहाय्यक पदाची कामं लावली जात आहेत. आता किती पाहायला गेलं तर BLO पदांना 12,000 मानधन आहे, परंतु BLO सहाय्यकला 1 रुपया देखील मानधन नाही. फुकटात कामं करायची आहेत BLO सहाय्यक म्हणून. आणि सगळ्यात हास्यास्पद गोष्ट माहिती आहे का ताईंनो तुम्हाला काय, की आपल्या ताईंनी या योजनांची कामं केली नाहीत म्हणून यांना नोटीस काढणार आहेत. आणि काढल्यात काही ठिकाणी. नोटीस कोणी काढल्या? निवडणूक आयोगाने काढल्या. नोटीस कोणी काढल्या? आपल्या ऑफिसनी काढल्या. नोटीस कोणी काढल्या? बालविकास प्रकल्प कार्यालयाने काढल्या. आणि कामं कोणाची आहे? निवडणूक आयोगाची. कामं कोणत्या योजनेची आहे? योजनाबाह्य कामं आहेत. या सगळ्या उपतापामध्ये आपला कर्मचारी भरडला जातोय, मानसिक दबावामध्ये आपला कर्मचारी काम करतोय. इयत्ता 7वी नापास जुन्या महिला, 10वी नापास होत्या. आज 65 वर्षापर्यंत वय होत आलंय. 60 वर्षाच्या पुढं वय असलं तरी त्यांना आज BLO आणि BLO सहाय्यक पदाच्या ऑर्डर निघाल्यात. आणि हा महाप्रताप आपल्या सेविका मदतनीस ताईंच्या बाबतीत झालाय आणि होतोय. अंगणवाडीचेच कामं कसेबसे करून, कम्प्युटरवाल्याला पैसे देऊन सगळ्या योजना शासकीयच्या चांगल्या पद्धतीनं राबवण्याचं काम ताई करते. आणि तिला कुठंतरी खच्चीकरण करून, तिच्यावर मानसिक दबाव आणून कुठेतरी फोडा आणि राज्यकारांनी तिचा अवलंब शासन करत आहे. पण हे अतिशय चुकीचं आहे. जेव्हा याचा उद्रेक होईल ना, त्याचं फार वेगळं वळण तुम्हाला बघायला मिळेल. हे सुद्धा मी सांगते ताईंनो. आता तुम्ही बघतच आहात, वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिलेली आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी तहसीलदारांना देखील निवेदनं दिलेली आहेत. परंतु फोडा आणि राज्य करा जर अशा नीतीचा अवलंब करायचा असेलच, तर तुम्ही फुकटात जे कामं करताना इकडं तिकडं तुम्ही हजारो कोट्यवधीचे घोटाळे होताना बघता, हजारो कोट्यवधीचा भ्रष्टाचार होताना बघता. आणि तुम्हाला ह्या कर्मचाऱ्यांना मोबदला देता येत नाही. तेवढी लायकी नाही तुमची मोबदला द्यायची. कशाला कामं सांगता फुकटची मग? आज या कर्मचाऱ्यांना मोबदला मिळालाच पाहिजे. आज तो कष्ट करतोय ना, त्याचा मोबदला द्या. आज सकाळपासून सकाळी 7 वाजल्यापासून निवडणूक मतदान केंद्रावर कर्मचारी उपलब्ध राहतो. सकाळी 7 वाजल्यापासून अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, ग्रामपंचायत कर्मचारी असेल, मानधनी कर्मचारी असेल, 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बूथवर बसतो. पाळणा घर लावतात. आशा भगिनी त्यांचं मेडिकल घेऊन बसतात. समाजसेवेचा ठेका फक्त मानधनी कर्मचाऱ्यांनी घेतलाय. समाजसेवेचा ठेका फक्त मानधनी कर्मचाऱ्यांनी घेतलाय का? स्पष्ट सांगा ताईंनो मला. सगळ्या बूथवरच्या कर्मचाऱ्यांना मानधन मिळतं, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन मिळतं का नाही? यादी येते मतदान झाल्यावर. BLO इतकं, तलाठी इतकं, ग्रामसेवक इतकं, काय असतील ते त्यांचे कर्मचारी, लाडके जावई, सगळ्यांना मानधन असतं. पण अशा सेविका, अंगणवाडी सेविकांना मानधन नसतं. हा अन्याय का? आणि याच्या विरुद्ध जर त्यांनी दाद मागितली तर कामावरून काढून टाकणार, निलंबित करणार, फौजदारी गुन्हा दाखल करणार. काय चाललंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BLO ज्या ऑर्डर आहेत आपल्या ताईंना, BLO ज्या ताईंना ऑर्डर आहेत, तर त्या BLOच्या ऑर्डर असणाऱ्या ताईंना कार्यमुक्त केलेलं नाही आहे. आणि सगळ्या जिल्हा परिषदच्या शिक्षक लोकांना कार्यमुक्त केलं आहे. ज्यांना ज्यांना BLOची ऑर्डर आहे त्यांना शाळेच्या कामातून मुक्त करून
मग BLOचं SIRचं यादी मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची जी यादी आहे ती दिलेली आहे. तो कार्यक्रम दिला आहे कार्यमुक्त करून. आणि आपल्याला 9 ते 4 अंगणवाडीच्या वेळेत अंगणवाडीचे कामं करून तुम्ही ते कामं करा. अशा आशयाचे पत्र CDPO महाशय काढताय. कुठं न्यायचं नाही. सकाळी घरचे कामं आवरायचे. आम्हाला पण लेकरं बाळं आहेत ना. सकाळी सगळं काम आवरून अंगणवाडीत धावत पळत जायचं. 9 वाजता अंगणवाडी उघडायची. मुलांना शिकवायचं, आहार वाटप, लिखाण, ऑनलाईन काम, कितीतरी कामांच्या भडीमारातून दुपारी 2-3 नंतर गृहभेटी, कार्यक्रम वेगळेच, आणि 4 वाजता नंतर आम्ही ते काम करायचं. असं किती पगार आहे, असं किती मानधन आहे? जर तुम्हाला BLO किंवा BLO सहाय्यक पदाचं काम लागत असेल तर अंगणवाडी सेविकांना कार्यमुक्त करा आणि मग काम करून घ्या. आणि विशेष म्हणजे BLO सहाय्यक पदाचा त्यांना आर्थिक मोबदला द्या. फुकटात काम करणारा कर्मचारी नाही आता हा. गेले फुकटात काम करायचे दिवस, आणि फुकटात काम केल्यामुळे ही वेळ आमच्यावर आली आहे. पटत असेल ना तर सगळ्या महाराष्ट्रात व्हिडिओ टाका ताईंनो. जे होईल ते होईल, होऊ द्या. आणि ह्या योजनाबाह्य कामांमुळं काय होणार आहे मी तुम्हाला सांगते. अंगणवाड्या बंद पडणार आहे. जशा जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडल्या ना पटसंख्या अभावी, तशाच अंगणवाड्या बंद पडणार आहे एक दिवस. का नाही बंद पडणार? पालकांना काही तुमचा डबाभर खिचडी वाटीभर लापशीसाठी पालक शाळेत घालत नाही मुलांना. तो कशासाठी घालतो? त्या मुलाचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याला काहीतरी लिहिता वाचता यावं, त्याला काहीतरी अक्षर ओळख व्हावी. हे पालक जुन्या काळचे गेले आता. भात खायचा आणि घरी घेऊन यायचं, भात खायचं आणि घरी घेऊन यायचं. काहीतरी मुलांना द्यायचं असतं म्हणून मोठ्या आशेने पालक लोक अंगणवाडीत घालतात. हसत खेळत आनंददायी शिक्षण घेत मुलबाळ शिकल. आणि इथं जर अंगणवाडीत मुलांपर्यंत आम्हाला जाताच येत नसेल तर सगळे लाभार्थी ओरडतात की ताई, अंगणवाडीच्या ताई नुसत्या मोबाईल घेऊन बसतात. कारण का? तर ऑनलाईन कामामुळे. आणि किती ऑनलाईन कामं आहे हे ज्याचं दुखणं त्यालाच माहीत असतं. मग इतकी वाईट वेळ कोणामुळे येते? आणि उद्या जर अंगणवाड्यांना पटसंख्या राहिली नाही तर मराठी शाळेला मुलं कुठून येतील? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून? आणि जर परिणामी अंगणवाड्या बंद झाल्या, मराठी शाळा बंद झाल्या, तर खाजगी शाळेकडे पालकांचा ओढता कल आहे. आणि खाजगी शाळा उघड्या करून मान्यता द्यायला यांना भरपूर पैसे मिळतात. आणि तेच आमचा प्लॅन आहे की सगळी मुलं खाजगी शाळेत घालायची, खाजगी शाळा वाढवायच्या, आणि त्यांना परवानग्या देताना लाख कोटी रुपये घ्यायचे आणि स्वतःची घरं भरायची. आणि हे असंच चालत आलंय. म्हणून सरकारी शाळा बंद, सरकारी अंगणवाड्या बंद. आणि कुठंतरी पटसंख्या कमी होण्यामागं सुद्धा शासन जबाबदार आहे. त्यामुळे आता जून जुलै आहे, नवीन मुलं येत आहे. अंगणवाडीत लाभार्थ्यांना शिकू द्या, पटसंख्या टिकू द्या. आणि जर त्यांना शिकू द्यायचं नसेल आणि मुलंही टिकवायचे नसेल तर बिनधास्त योजनांची कामं करणारा कर्मचारी म्हणून नेमून द्या. अंगणवाडीत जायची गरजच नाही. शेवटचा पर्याय आता आपल्या ताईंकडं तेवढाच आहे. जर आता आमच्या ताईंना नोटिसी आल्या किंवा काही त्यांच्यावर जास्त प्रमाणात तुम्ही लादल्या तर शेवटी कोर्टाची धाव घ्यावीच लागणार आहे. ज्या BLO ताई आहेत त्यांनी एकत्र या. आपण याचा न्याय कोर्टामध्ये करू. कोर्ट तरी आपल्याला न्याय देईल या अपेक्षेने. कारण आता खूप झालं आता. फौजदारी गुन्ह्याच्या धमक्या आल्या, नोटिशी आल्या. कसं तरी काम करून घ्या, कसं तरी काम करूनच घ्या. म्हणजे हा कर्मचारी नाही आहे, हा सालाचाच गडी आहे. याचा कसा तरी वापर करा, सगळेजण मिळून खा. परंतु या कर्मचाऱ्याला मानधनावरच राहू द्या. हा कर्मचारी शासकीय योजनांचा आहे पण शासकीय नको. इतकी वाईट अवस्था अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंची आणि ही वेळ कोणी आणली आहे? शासनानेच आणली आहे. त्यामुळे कुठेतरी अंगणवाड्या पटसंख्या वाढवायची असेल तर योजनाबाह्य कामं देणं टाळलं पाहिजे. आमच्या ताईला मुलापर्यंत जाऊ द्या, तिला शिकवू द्या. जर मुलांना काही आलं नाही तर पालक लोक इंग्रजी माध्यमाकडेच टाकणार आहे. आणि उद्या पटसंख्या झाली कमी तर यालासुद्धा जबाबदार तुम्हीच आहे. आज अनेक ताई या वयस्कर आहेत, कसं तरी शाळेचं ॲडजस्ट करतात, परंतु हे योजनाबाह्य कामं त्यांच्याच्याने होणार नाही.
आणि ताईंनो घाबरू नका, तुमच्यावर काही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. ठीक आहे, अजिबात गुन्हा दाखल होऊ शकत नाही. झाला तर संघटना तुमच्या पाठीशी आहे. योजनेच्या कामात जर टाळाटाळ केली तर तुम्ही बोला ICDS योजनेच्या. उद्या आरोग्य येईल वेगळंच काम देईल, उद्या महसूल विभाग येईल वेगळंच काम देईल, निवडणूक आयोग येईल वेगळंच काम देईल, ग्रामविकास खातं आहे म्हणून कोणत्याही खात्याने काहीही कामं लादायची. शहरी भागातल्या महिलांचा वेगळाच त्रास आहे. शहरी भागातल्यांनासुद्धा आयुक्तांनी NGOंकडे अंगणवाड्या सोपवल्यात. त्या NGOवाले मोकार किती त्रास देतात आपल्या सेविकांना. NGOचं रेकॉर्ड घ्यायचं, त्यांचे पालक सभा घ्यायचे, त्यांच्या मिटिंगा ठेवायच्या, त्यांचे प्रोसिडिंग घ्यायचे का त्यांचं करत बसायचं. आणि आपल्या सेविका मदतनीसांना त्याचा काही लाभ नाही. लाभार्थ्यांसाठी सगळं करतंय शासन, पण सेविका मदतनीससाठी काही नाही. शहरी भागातले महिलांनासुद्धा तितकाच त्रास आहे. कशासाठी NGOला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे NGO सोबत? ते प्रथम असेल किंवा अजून काय असेल आहे ना तुमच्याकडे, कशासाठी कॉन्ट्रॅक्ट पाहिजे NGOचा? आणि असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या मानधनाची तरतूद करा सेविकांना मदतनीसला. कोणी सांगितले एवढे उद्योग? कामाव्यतिरिक्त आपल्या सेवा काय, आपले उद्दिष्ट काय ICDSचे ते तर बाजूलाच राहिले आणि फक्त बिनबुडाच्या गाडग्यासारखं हा येईन तो येईन तो येईन तो येईन सगळे फक्त आपल्या कर्मचाऱ्यांचा वापर करतील. आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे ताईंनो. यासाठी एकजुटीने आवाज उठवलं पाहिजे. आज योजनाबाह्य कामं करायची नाही याचे आपल्याकडं पुरावे आहेत, शासन निर्णय आहे, पत्र आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकजुटीने नकार द्या. जे काही व्हायचं असेल ते सगळ्यांसोबत होईन, एक जणासोबत होत नाही. त्यामुळे संघटनेसोबत राहा, एकजूट राहा, त्यात आपल्या सगळ्यांचा फायदा आहे. तर बघू आजच्या व्हिडिओमधले तुम्हाला विचार आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात आणि व्हिडिओतील विचार पटले तर नक्की शेअर करा. परंतु कोणीही घाबरून जाऊ नका. कितीही नोटीस आल्या तर नोटीसला रीतसर उत्तर द्या. ठीक आहे, कोणीही तुम्हाला तेवढ्यासाठी कामावरून काढून टाकू शकत नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चला, धन्यवाद. जय महाराष्ट्र ताईंनो.